नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सध्या ह्या इमेजेस खूप व्हायरल झालेल्या आहेत, ज्यात एक पुरुष आणि एक स्त्री या गन आणि एक्सप्लोजिव्ह घेऊन तुर्किश एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कॅम्पसमध्ये घुसून त्यांनी आत्मघाती हमला केला आहे आणि त्या हमल्यामध्ये 5 लोक ठार झालेले आहेत आणि सुमारे 12पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत. यालाच प्रत्युत्तर देताना तुर्किश गव्हर्नमेंटने सिरिया आणि इराकमधल्या ज्या कुर्दिश ठिकाणं आहेत तिथं अशा 70 ठिकाणांवर हमला केलेला आहे. अशी जी ठिकाणं होती ती सिंजार माउंटन्स, तुर्किश सिरिया आणि इराक यांच्या ट्राय जंक्शनवर स्थित असलेलं सिंजार माउंटन्स इथं कुर्दिश ठिकाणं आहेत. याच्यावर हमला करून सुमारे 24पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पाडलेले आहेत. मग मुळात तुर्की, सिरिया, इराक आणि कुर्दिस्तान किंवा कुर्दिश लोक यांच्यातला हा वाद काय आहे आणि जो टर्कीवर हमला करण्यात आलेला होता टर्किश एरोस्पेस इंडस्ट्रीजवर, त्याच्या हमल्याची जबाबदारी PKK दॅट इज कुर्दिश वर्कर्स पार्टी ही मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे याने घेतलेली आहे. तर एक्झॅक्टली हा कुर्दिस्तानचा इतिहास काय आहे, कोण आहेत कुर्द लोक ज्यांच्यावर मोस्ट ऑफ द मिडल ईस्ट कंट्रीज हा द्वेष करत आहेत आणि कुर्दिस्तानच्या स्वतंत्र मागणीसाठी कुर्द एवढे ठाम का आहेत, यांचा संपूर्ण इतिहास काय आहे तो आपण जाणून घेऊयात. जसं की मी सांगितलं की कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी जी आहे PKK ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि मिलिटंट ऑर्गनायझेशन म्हणून अस्तित्वात आलेले आहे 1970च्या दशकामध्ये. आणि हिचा जो मेन एम आहे तो म्हणजे स्वतंत्र कुर्दिश राज्याची स्थापना करणे किंवा मागणी करणे तुर्किस्तानच्या अंतर्गत. आता जर आपण बघितलं मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आयडिओलॉजीवर बेस्ड ही PKK रिबल्स किंवा PKK पार्टी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी काम करते आणि स्वतंत्र कुर्दिश राज्याची मागणी ते करत आहेत. पण कुर्दिश फक्त टर्की या देशात नाही आहेत. तुम्ही बघू शकता या मॅपमध्ये कुर्दिश इनहॅबिटेड एरिया हा टर्की इथं मेजर आहे. त्याच्या व्यतिरिक्त इराक, सिरिया आणि इराण आणि अर्मेनियाचा काही पार्ट अशा ठिकाणी हा कुर्दिश इनहॅबिटेड एरिया आहे. म्हणून कुर्दिस्तान हा कंप्लीट जो एरिया आहे याची मागणी बऱ्याच दशकांपासून सेंचुरीजपासून केली जात आहे आणि यालाच आपण हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने आज स्टडी करणार आहोत की कुर्दिस्तान आणि कुर्द लोक यांचा इतिहास काय आहे. कोण आहेत कुर्द? कुर्द जे आहेत ते सिरिया, टर्की, इराक आणि अर्मेनिया यांच्या पर्वतीय प्रदेशात राहतात. सध्या स्थितीला त्यांची जर तुम्ही लोकसंख्या बघितली तर ती जवळपास 30 दशलक्ष एवढी आहे. आणि जर तुम्ही तुर्कस्तान किंवा तुर्की यांच्या तुलनेत जर विचार केला तर 1/5 म्हणजे 1/5 एवढी लोकसंख्या हे सुमारे कुर्द लोकांची आहे. आणि कुर्द लोकांना मात्र कायमस्वरूपी राष्ट्रराज्य हा दर्जा कधीच मिळालेला नाही आहे तुर्कीच्या अंतर्गत. जे कुर्द लोक आहेत ते मेझोपोटेमिया, लक्षात घ्या, मेझोपोटेमिया ही एक ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन आहे. जसं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होती भारतामध्ये तशा पद्धतीने मिडल ईस्ट आणि अरब कंट्रीजमध्ये मेझोपोटेमिया हे सिव्हिलायझेशन पॅरलली होती. आणि कुर्द जे लोक आहेत ते मेझोपोटेमियामध्ये वास करणारे एक मूळ निवासी आहेत असं हिस्ट्री सांगते. त्यांचे वेगवेगळे वंश आहेत, संस्कृती आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, बट मेजॉरिटी जे आहेत ते सुन्नी मुस्लिम असे कुर्द लोक आहेत. मग एक्झॅक्टली यांचा जो इतिहास आहे तो सुरुवात होतो मेझोपोटेमिया, जसं मी सांगितलं, जो पॅरलल होता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला. तो टायग्रिस आणि युफ्रेटिस हे जो 2 रिव्हर आहेत यांच्या आजूबाजूला आणि मध्ये स्थित असलेला हा मेझोपोटेमिया सिव्हिलायझेशन होतं. आणि इथूनच खरी कुर्द लोकांची सुरुवात झालेली आहे. पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर कुर्द लोक यांचा प्राचीन इतिहास सुमारे 1000 BC पासनं याची सुरुवात होते, जेव्हा प्राचीन इराणी लोकांपैकी एक असलेल्या मेड्स, लक्षात घ्या, मेड्स हा संप्रदाय प्राचीन इराणी लोकांचा एक संप्रदाय होता ज्याला मिडो पर्शियन एम्पायर असंही म्हटलं जातं.
मेड्सने 7व्या शतकात एक महत्त्वपूर्ण साम्राज्य स्थापन केलं जे पारसी लोकांच्या निर्मितीत योगदान देते. कुर्दिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्दांचा प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या आधुनिक जो टर्की आहे किंवा इराक, इराण आणि सिरिया यामध्ये पसरलेला आहे. म्हणजे सुरुवातीचा मेड्स आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन जे पर्शियन एम्पायरमध्ये झालेलं आहे, हे मूळ आहे कुर्दिस्तान किंवा कुर्द लोकांचं. नंतर मग इस्लामिक युग आलेला आहे. 7व्या शतकामध्ये, 7व्या शतकाच्या सुमारास इस्लामच्या आगमनासह कुर्दांनी हळूहळू या इस्लाममध्ये प्रवेश करायला सुरुवात केली, पण तरीही त्यांच्या बऱ्याच अंशी संस्कृती ही प्री इस्लामिक जे त्यांचे कल्चर होतं त्याला त्यांनी अडॉप्ट केला आणि कुर्दांच्या राजवाडा आणि जमाती इथं उभ्या राहायला सुरुवात झाली. जे विविध शक्ती आणि संघर्ष यांना सुरुवातीच्या प्री इस्लामिक त्यांचे जे कल्चर्स होते त्याला अडॉप्ट करत होते. सगळ्यात मोठं जी डेव्हलपमेंट झाली ती झाली ओटोमन एम्पायर आणि सफाविडी एम्पायर. सफाविडी एम्पायरच्या अंतर्गत सुरुवातीला कुर्द लोक स्थायिक होते, पण सफाविड एम्पायरने त्यांच्या धर्मावर आक्षेप घेतल्यामुळं त्यांना आश्रय देण्यात आला. तो ओटोमन एम्पायरने 16व्या आणि 17व्या शतकामध्ये हा प्रदेश जो आहे, जो कुर्दिस्तान जो प्रदेश आहे, हा ऑटोमन साम्राज्य आणि सफाविद साम्राज्य यांच्यातील युद्धभूमी बनला. इथं हा युद्धभूमी बनला आणि म्हणून ऑटोमन साम्राज्याने, कारण सफाविड साम्राज्याने त्यांना काढून टाकलं आणि ऑटोमन साम्राज्याने त्यांना सामील केलं. कुठल्या अटीवर? तर निष्ठा जर तुम्ही ऑटोमन साम्राज्याबद्दल दाखवली तर मी तुम्हाला आश्रय देईल. या बेसिसवर ऑटोमन साम्राज्याने कुर्द जे एम्पायर होतं किंवा कुर्द जी लँड होती त्याला इनहॅबिट करण्याची परमिशन दिली. पण सगळ्यात महत्त्वाची जी ऐतिहासिक घटना घडली ती 20व्या शतकात घडलेली आहे. 20व्या शतकात म्हणजे वर्ल्ड वॉर 1 जो संपुष्टात आला, पहिलं महायुद्ध संपल्यानंतर एक स्वतंत्र कुर्दिस्तान स्थापना करावी असं ट्रिटी ऑफ सेव्हरिसने सांगितलं आहे. तुम्ही बघू शकता ट्रिटी ऑफ सेव्हरिस जी 1920ची ट्रिटी आहे किंवा करार आहे, त्याच्या अंतर्गत स्वतंत्र कुर्दिस्तानची स्थापना या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता, जो टर्की, सिरिया, इराक, पर्शिया आणि आर्मेनिया यांच्यामध्ये स्थित होता. म्हणजे पहिल्या जागतिक युद्धानंतर आणि ओटोमन एम्पायरच्या विघटनानंतर जे सेव्हरेस ट्रिटी किंवा सेव्हरेस करार झाला 1920चा, त्यांनी स्वतंत्र कुर्द राज्याची निर्मिती करावी असं प्रस्तावित केलं. परंतु हे कधीच साध्य झालं नाही, कारण त्याच्यानंतर जे 1923ची ट्रिटी ऑफ लॉसेन आहे, ट्रिटी ऑफ लॉसेन 1923मध्ये टर्कीच्या बॉर्डर अरेंज करण्यासाठी ही ट्रिटी स्थापित झाली होती आणि याने ट्रिटी ऑफ लॉसेसने कुर्दांच्या राष्ट्रीय आकांक्षा दुर्लक्षित करत हा जो कुर्दभूमी किंवा कुर्दिस्तान जी होती, जी कुर्दिस्तान लँड होती इथं स्थायिक, त्याला पूर्णपणे त्यांनी नाकारलं आणि जो कुर्दिस्तान लँडचं 1920मध्ये ट्रिटी ऑफ सेव्हरेने जे स्पेशलाइज एक इंडिपेंडंट कुर्दिस्तानची मागणी आत्मसात केली होती, तिला मात्र ट्रिटी ऑफ लॉसेनने एक प्रकारे तिलांजली दिली. आणि इथंच खऱ्या अर्थाने जो तुर्की किंवा ज्याला म्हणता येईल कुर्द राष्ट्रीयता, ज्याला नॅशनलिझम म्हणता येईल, त्याची सुरुवात झाली. आणि 20व्या शतकात, खास करून 1950 नंतर तर 21व्या शतकाच्या सुरुवातीला जो कुर्द राष्ट्रीयता आहे किंवा कुर्द नॅशनलिझम आहे तो उदयास आला. विशेषतः दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर विविध चळवळी आणि पक्ष उभे करण्यात आले आणि जे आपल्या हक्क आणि स्वायत्ततेसाठी लढा देत होते. त्यामध्ये इराकमधील कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टी KDP, कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टी जी इराकमध्ये ॲक्टिव्ह आहे, आणि जी दुसरी मी नुकतीच सांगितली तुर्कीमधली PKK, दॅट इज कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी, या दोन पार्ट्यांनी 1950 नंतर एक ॲक्टिव्हिटी
करायचं ठरवलं आणि त्यातल्या त्यात जे टर्कीची PKK आहे ती एक मिलिटंट ऑर्गनायझेशन म्हणून अस्तित्वात आली आणि या सर्वांनी एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आता 20व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1970-80 आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला कुर्दांसोबत अनेक महत्त्वाचे संघर्ष झाले. विशेषतः तुर्की, इराक, सिरियामध्ये यांना भरपूर प्रमाणात अट्रॉसिटीज वगैरे झालेल्या आहेत. इराकमध्ये कुर्दांनी जे गल्फ वॉर झालं 1991 नंतरचं त्यात स्वायत्तता मिळवली आणि इराकमध्ये पहिल्यांदा एक रिजनल गव्हर्नमेंट ज्याला कुर्दिस्तान क्षेत्रीय सरकार किंवा कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंट KRG हे पहिलं कुर्दिस्तान असलेलं किंवा कुर्द डॉमिनेटेड गव्हर्नमेंट स्थापन झालं. सिरियात लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सिरियात कुर्दांनी म्हणजे कुर्द लोकांनी ISIS विरुद्ध जे इस्लामिक स्टेट होतं जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन होती ISIS त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे आणि बऱ्यापैकी ISISच्या भूभागावर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. मग पुढे जाऊन 20व्या शतकात जे कुर्दिस्तानची डिमांड करण्यात आली ते आपण बघितलं की ट्रीटी ऑफ सेव्हरे यांनी 1920मध्ये एक स्वतंत्र कुर्दिस्तान राज्याची तरतूद केली, परंतु ट्रीटी ऑफ लॉसनने त्या करारामध्ये स्वतंत्र कुर्दिस्तानच्या निर्मितीसाठी कोणतीही तरतूद केली नाही आणि आजच्या स्थितीला जे टर्की, सिरिया, इराक, इराण आणि आर्मेनियाच्या बॉर्डर आहेत त्या या ट्रीटी ऑफ लॉसन जी आहे 1923ची त्यांनीच ते अस्तित्वात आलेलं आहे. 2013मध्ये PKK बंडखोर म्हणजे जे टर्कीमध्ये ॲक्टिव्ह आहेत कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी किंवा कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी जी PKK म्हणून अस्तित्वात आलेली आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि तुर्की गव्हर्नमेंट यांच्या एक सीजफायर ॲग्रीमेंट किंवा शस्त्रसंधीची सहमती झाली, पण त्याचा फायदा झाला नाही. कारण जुलै 2015मध्ये सिरियन सीमेवर जे सुरू असलेलं कुर्दिश शहर तिथं इस्लामिक स्टेटने एक बॉम्ब हल्ला घडवून आणला आणि त्यात 33 युवा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच ही शस्त्रसंधी जी होती PKK आणि टर्की गव्हर्नमेंटच्या सोबत ती संपुष्टात आली आणि त्यानंतर टर्की गव्हर्नमेंटने PKK आणि IS म्हणजे जे ISIS आहे इस्लामिक स्टेट यांच्या विरोधात एक समन्वित दहशतवाद विरुद्ध युद्ध किंवा त्याला ज्या म्हणता येईल सिंक्रोनाइज वार या दोघांच्या विरोधात चालू केला. PKK जे टर्कीमध्ये एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून उदयास आलेली आहे त्याला तुर्की, युरोपियन युनियन आणि अमेरिकेने एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे आणि या वर्षीच्या सुरुवातीला इराकने सुद्धा PKKवर बंदी घातलेली आहे आणि सध्याचा जो हल्ला झालेला आहे टर्कीवर तो या PKK ऑर्गनायझेशननीच घडवून आणलेला आहे असा टर्कीचा आरोप आहे. तर अशा प्रकारे मेझोपोटेमियन सिव्हिलायझेशनपासनं तर ऑटोमन एम्पायर आणि नंतर ट्रीटीज आणि अशा प्रकारे हा कुर्दिस्तान जो लँड आहे हा खूप मोठा सिव्हिलायझेशनचा हिस्ट्री पार करत आलेली आहे. कुठेतरी कुर्दिस्तान किंवा कुर्द लोकांची जी मागणी आहे स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी एक ऑटोनॉमस स्टेटस हा या मिडल ईस्टमधल्या मेजॉरिटी ऑफ द कंट्रीजला तो कुठंतरी त्याचा विरोध आहे आणि म्हणूनच ज्या कंट्रीज आहे लाईक टर्की, सिरिया, इराण, इराक, आर्मेनिया ह्या कंटिन्युअसली कुर्द लोकांच्या विरोधात आहेत. ही कंप्लीट हिस्ट्री कुर्दिस्तानची आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ संग उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू फॉर अटेंडिंग.